होतं की वारी केली पाहिजे, विषय काढला आणि त्यांनी होकार दिला. आपले गुरुवर्य अंबादास महाराज त्यांना भेटलो, म्हणजे या काही हरकत नाही. आणि अशा पद्धतीने या वारीशी जुडलो. पहिल्या वर्षी आलो, खूप प्रचंड त्रास झाला. वारी काय असते समजून घेत होतो, लोकांचं ऐकून घेतो. लोक कसे वागतात, कसे बोलतात, कोणाचा काय उद्देश आहे, हे सगळं आकलन मी करत होतो. माझ्याजवळ जी कला आहे, कारण माणूस कुठलाही माणूस रिकाम्या माणसाला काही किंमत नसते. मग आपल्याजवळ जी काही कला आहे ती कलेचा उपयोग आपण केला पाहिजे. माझ्याजवळ नेमकी कला का पत्रकारिता आहे, लिखाण आहे. या माध्यमातून सोशल मीडिया असेल, इंस्टाग्राम असेल, पेपरच्या माध्यमातून या वारीला प्रसार आणि प्रचार करण्याचं काम मी केलं. आमच्या अहिगावण्याच्या माध्यमातून वारीशी जुळल्या गेलो आणि महाराजांनी त्यांना जी परवानगी दिली, त्याला पत्रकारामधून पहिल्याच लोक घेतात, त्यांच्यावर प्राणी या पत्रकारामधून काय लिंग सांगता नाही येत. परंतु इथं आल्यानंतर या वारीमध्ये खरोखरच आणि विशेषतः श्री संत वासुदेव महाराजांनी सुरू केलेल्या वारीमध्ये आपली जी काही शिस्त आहे, जी परंपरा आहे, आपण जे काही नियम पाळतो आहे, एकमेकाशी आपुलकी आहे. वारी म्हणजे देण्याची प्रवृत्ती आहे, दिलं पाहिजे. आपण घेण्याकरता निघाल नाही, वारीमध्ये दिलं पाहिजे. प्रत्येकाला काहीतरी दिलं पाहिजे. कुठं जागा नसेल कोणाला जागा दिली पाहिजे, कोणाजवळ पाणी नसेल तर पाणी दिलं पाहिजे, एखाद्याला भूक लागली आपल्याजवळ अन्न असेल ते दिलं पाहिजे. ही जी वृत्ती वारीमध्ये मला शिकायला मिळालेली आहे ती खरोखरच आहे. आणि या वारीची हे आहे की जात धर्म नाही, पंथ नाही, लहान नाही, मोठा नाही, स्त्री नाही, पुरुष नाही, प्रत्येक जण माऊली. खऱ्या अर्थानं माऊलीचं दर्शन या वारीमध्ये होत असतं. आज आपण जरी प्रत्यक्ष पांडुरंगाच्या दर्शनाला जातो, पण प्रत्यक्ष पांडुरंग आपल्या या वारीमध्ये असतो. आपण कोणाचेही पाया पडतो, माऊली माऊली माऊली, लहान असो की मोठा असो. का पाया पडतो आपण? कारण या माणसाला ईश्वर मानलेला आहे. नुसतं मंदिरात गेलं, मस्जिदमध्ये गेलं, चर्चमध्ये गेलं, तिथंच देव आहे असं नाही. कण में है भगवान, कणामध्ये भगवान आहे. ही जी काही परंपरा आपल्या साधू संतांनी सांगितलेली आहे. आणि सेवा कर्मधर्म, सेवेमध्ये सगळं काही आहे. आज आपण सेवा केली पाहिजे. आपण वारीमध्ये आहोत, आपण घरी असो तर आई वडिलांची सेवा असेल, आपल्या शेजाऱ्याची सेवा असेल, आपल्या गावाची सेवा असेल. आता वारीमध्ये आहे तर आपण एकमेकांची सेवा केली पाहिजे. एकमेकाला कमी जास्त असेल, कुठं काही असेल, काही सुख असेल, दुःख असेल, वाटून घेतलं पाहिजे. आणि वाटण्याचं काम एकमेकाला या वारीच्या माध्यमातून आपल्याला शिकायला मिळतो आहे. श्री संत वासुदेव महाराजांना मी ज्यावेळेस अकोटला शिकायला होतो, त्याच्या घरामध्ये, गावंडे साहेबांच्या घरामध्ये, त्याच्यासमोरच मी टेकडीवर मी भाड्यानं राहत होतो. 8व्या वर्गामध्ये कृषी विद्यालयामध्ये मी शिकायला 8वी पासून. आणि रोज दर्शन होत होतं. कधी कधी वाटलं तर मी तिथं जात होतो, फक्त ऐकत होतं काय बोलतात. आणि त्यांचे विज्ञाननिष्ठ असलेले हे आपले महाराज आहेत. अनेक बाबा महाराज लोक आता तुम्ही पाहता सगळे आपल्याला कसं अंधश्रद्धेच्या घाईत लोटून राहिलेले आहेत. परंतु श्री संत वासुदेव महाराज हे गाढे अभ्यासक होते. एवढा अभ्यास होता, एवढे कोणत्याही गोष्टीचं ज्ञान त्याला भरपूर होतं की मी अनेक वेळा त्यांच्या त्या मुखातून प्रत्यक्ष कोणी व्यक्ती आला त्यावेळेस ते बोलत होते. आणि अशा माध्यमातून त्यांच्याशी जवळीक होतीच. परंतु प्रत्यक्ष जवळीक या वारीच्या माध्यमातून आली. त्यांचे अनेक विचार आचार जीवनामध्ये आपण आत्मसात केले पाहिजेत. सगळ्यात मोठा गोष्टीचा आहे की आपण वारकरी आहोत. आणि वारकरी असताना लोक आपल्याकडे हजारो लोकांचे डोळे असतात, पाहतात हा वारकरी आहे. आणि कोणत्या पालखीचा वारकरी आहे? तो श्री संत वासुदेव महाराजांच्या पालखीचा आहे. तर आपल्या इकडे पाहण्याचा लोकांचा जो दृष्टिकोन असतो वारकरी म्हणून, त्या पद्धतीचं आपण वागलं पाहिजे. रस्त्यानं चालताना, बोलताना त्या पद्धतीचं बोललं पाहिजे, त्या पद्धतीचं वागलं पाहिजे. स्वच्छ विचार आपले असले पाहिजे. निष्कलंक जीवन असलं पाहिजे. आणि जीवनात त्याग करण्याची वृत्ती असते. ज्या लोकांनी त्याग, आज वासुदेव महाराज यांना आपण का मानतो की त्यांनी खूप मोठा त्याग केलेला. या कलियुगामध्ये जो भाऊ एकमेकाच्या एका गुट्ट्यासाठी किंवा साध्या एखाद्या याच्यासाठी भांडणं करतो, मारतो, गच्ची पकडतो, कोर्ट कचेऱ्या करतो, अशा काळामध्ये श्री संत वासुदेव महाराजांनी खूप मोठा त्याग केलेला आहे. आणि तो त्यागामुळे आज हे जे काही वैभव आज आपल्या वारीला प्राप्त होणार त्यांच्या त्यागामुळे आहे. त्यांनी त्याग केला. आणि त्याग ज्या ठिकाणी होतो ते मोठं होत असते. साधं उदाहरण की आपल्या शेतामध्ये
शेतामध्ये आपण जातो, शेतामध्ये गेल्यानंतर आपल्याला कणस दिसतात. फणीस केव्हा दिसते? एका दाण्यानं कोणतरी गाळून घेतलेलं आहे. ज्या दाण्यानं गाळून घेतलेलं आहे त्या दाण्याचा रोप तयार झाला, त्याला फणीस झाल्या. एका दाण्याचे हजारो झाले. पण ज्यानं गाळून घेतलं नाही तो मी कशाला गाळून घेऊ, मी कशाला गाळून घेऊ? ज्याला ताटारपणा केला तो गाळल्या जात नाही, तो गाळून घेत नाही, तो कुठे जातो? मग चक्कीत जातो, दळल्या जातो. दळलं की त्याची पोळी भाकर काय तयार होते, खाल्लं की आपण पोटात जातो आणि दुसऱ्या दिवशी. मग आपल्याला इकडे जायचं की इकडे जायचं हे आपण ठरवलं पाहिजे. आज आपण या वारीमध्ये आलो तर वारकरी म्हणून आपण वागताना बरोबर याचे काही जे नियम असतील, जे परंपरा असतील ते आपण पाळल्या पाहिजेत. आपल्या घरी कसं वागतो ते वेगळं, पण वारीत वागताना त्या पद्धतीचं वागलं पाहिजे. एकमेकाला आधार दिला पाहिजे, एकमेकाचे सुख दुःख वाटून घेतले पाहिजे. आणि श्री संत वासुदेव महाराजांनी जो त्याग वृत्ती आपल्याला शिकवलेली आहे, जीवनात त्याग असला पाहिजे. ज्यांनी ज्यांनी त्याग केलेला ते माणसं मोठे झालेले आहेत. आज ज्यांचे आपण फोटो लावतो ना, तुकाराम महाराज असतील, शिवाजी महाराज असतील, गाडगे महाराज असतील, वासुदेव महाराज असतील, या लोकांनी त्याग केलेला, सेवेला महत्व, सेवा परम. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्या ह्याच्यामध्ये सेवा वृत्ती असली पाहिजे, सेवाभाव. जे तुमच्याकडे काम आले असेल कोणतंही, माझ्याकडे जे काम आलेलं मी ते माझ्या इमानदारीने ज्या पद्धतीने मी करतो. तुम्ही टाळ करू सुद्धा टाळाचं हे आहे की आपल्याजवळ टाळ आहे ना, आपण इमानदारीने आपल्या टाळ वाचून घ्यायला पाहिजे. ज्यांच्याकडे गायनाचं आहे त्यांनी गायनाचं काम केलं पाहिजे. ज्यांच्याकडे काकाचा विण्याचं इमानदारीने काम करतात, ते कीर्तनाचं काम करतात, जे टोपदारात ते त्यांनी प्रत्येकाची जी भूमिका आहे ईश्वराने ठरवलेली आहे, भगवंताने दिलेली आहे, किंवा इच्छा ज्या काही आई लोकांनी आपल्याला जी काही जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी आपण पूर्ण जर केली तर आपण तुमचा जो त्याग होता त्या त्यागातून तुम्ही मोठे होता, तुमचं नाव मोठं होते, तुमचं काम मोठं होते. आणि अशा पद्धतीचं या सत्तासागरच्या वारीमध्ये एक वैज्ञानिक दृष्टिकोन घेऊन, अंधश्रद्धेचा घेऊन, वेगळे विषय घेऊन एक अनिल आपले कोळके साहेब यांनी एक चांगलं काम चालू केलेलं आहे. त्यांचे आपण कौतुक केलं पाहिजे टाळ्यावाजून, की त्यांनी पाणी तर ते आपल्याला पाजतच आहे. पाणी कुठून निर्माण होते, पाणी कुठून येते, कुठं पडते, कशामुळे पडते, तर यासाठी वृक्षवल्ली आभास होय तुकाराम महाराज म्हटलेलं आहे. आणि ती प्रत्यक्ष कृतीत उतरवण्याचं काम श्री संत वासुदेव महाराज पालखी सोहळा करत आहेत. गावोगावी जागोजागी तिथं जाऊन ते वृक्ष लावण्याचं काम करत आहेत. त्या स्थानिक लोकांच्या हस्ते वृक्ष लावून ते जगवण्यासाठी त्याला जबाबदारी देत आहे. आणि पुढच्या वर्षी आपण त्या वृक्षांचा वाढदिवस सुद्धा आपण साजरा करणं, आपल्या संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार सुद्धा होणार आहे. तर ही एक महाराष्ट्रातील एकमेव अशी वारी आहे, पालखी आहे, की यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन घेऊन, पर्यावरणाचा हे घेऊन अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करीत आहे. आणि अशा प्रकारे सगळ्या जाती धर्माचे लोक या वारीमध्ये, वेगळ्या गावाचे लोक या वारीमध्ये, विठ्ठलाचे भक्त सुद्धा सगळे जाती धर्माचे होते. गोरा कुंभार होता, ज्ञानदेव होता, तुकाराम, सगळ्या जाती धर्माचे लोक होते. आणि म्हणून आपल्या याच्यामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक आहे, सगळे आपण एका भावाने एका परिवाराचे आपण लोक आहोत. एकमेका सुखामध्ये सहभागी व्हा. जे काही आपल्याला जबाबदारी पालखी सोहळ्याच्या वतीने दिल्या जाते ते जबाबदारी आपण पार पाडावी. आणि या पालखी सोहळा कसा आनंदमय होईल, सुखमय होईल, चांगला कसा होईल, आणि वारकरी म्हणून आपल्याकडे लोक जे पाहतात त्यांचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. आणि तो बदलण्यासाठी आम्ही प्रयत्न केला पाहिजे. त्यावेळी थोडासा त्याग करायचा, थोडासा त्याग, जास्त करण्याचं काम नाही. आणि म्हणून या पद्धतीचं या वारीमध्ये मी गेल्या 4 वर्षापासून येत आहोत. दरवर्षी वाटते की आता पुढच्या वर्षी येणार, आणि थकते दुखते, हे दुखते ते दुखते, असं वाटतं नाही आता आपण पापोपात झालं, पुढच्या वर्षी आपण येऊ. वारीचं जे महिना राहते, वारीचा महिना आला की तिथून फोन मानसिकता तयार होते आणि म्हणून वारीत सहभागी होतो. ही 4 वर्षापासून ही अशी परंपरा चालू आहे. आता मला वाटतं बऱ्याच ठिकाणी वाटत नाही आता बस झालं बाबा, जमत नाही आपल्याला. आमचे माधवराय माझरा नाही जमलं, काहीच बसत नाही, काही फरक नाही पडत. तर तुमच्या माझ्यासारखे गंभीर बोलणारे लोक सुद्धा पाहतात. तर आपला नावाळी जो आहे तो शांत संयमी आहे, तर त्याचाही सुद्धा आपण मान सन्मान राखला पाहिजे. त्याला पाहिलं तर आपल्याला समजायला पाहिजे की यांना काय अपेक्षित आहे. या सगळ्या वारीमध्ये जे आहेत, जे काही विश्वस्त मंडळी आहे, हे काय करून राहिले, हे त्याग करून राहिले. गवळता सोडून मला सांगा महाराज काय काम आहे, मोठं सगळं बंगला आहे, घर आहे, दार आहे, व्यवसाय आहे, सगळं आहे, मस्त हातपाय पसरून मोबाईलवर ते राहू शकतात. पण तरीही ते पैदल चालतात. आम्ही किती वेळ म्हणतो त्यांना, तुमची गरज आहे या पालखीला, तुमचे ज्या सकाळी त्या गाडी भाजीवर असतील, आता याची वय झाली नाही त्या लोकांना, तरीही ते पैदल चालतात. तर मग आपण का आले, जरासं चुकणार काय, कारण आपल्याला सवय नसते एवढी चालत, सवय नसते, प्रत्येकाला चुकते काही नाही, कोणीच नाही याच्यात.
असा एकही वाद्य तर त्याला त्रास नाही, पण ते त्रास सहन करणं आणि भगवंताचं नामस्मरण करणं आणि आपला ध्यास आपल्या समोर पांडुरंग दिसला पाहिजे, पंढरी दिसली पाहिजे. त्या ध्यान घेऊन जर आपण चालत राहिलो तर हे सगळं दुखणं बाजूला होते, दुखणं संपते. आणि अशा पद्धतीची जी काही वारीची परंपरा आहे, अनिल कोळके साहेब असतील, आपले अभि गावंडे असतील. अभि गावंडे आता आम्ही क्लासमेट होतो, त्या जेवढा डेंजर पोरगा होतो, आम्ही त्या घाबरत होतो. आमचा हिरो आहे तो कॉलेजमधला, पण तो सुद्धा या पालखीमध्ये येतो. त्याच्या पद्धतीने जेवढं सहकार्य आहे, पैदल चालण्याचं काम तो करतोय. असे अनेक लोक या पालखीमध्ये आलेले आहेत की ज्यांनी कधी पालखी पाहिली नाही, कधी पालखीचं माहिती नाही. कोणतं अभंग आमच्या पाठणी काय ऐकतो ते कधी कधी आम्हाला आठवतात, म्हणतो थोडेफार एखादी अर्धी मोड. याच्यात आल्यानंतर एक आत्मविश्वास निर्माण होतो माणसात आणि एकमेकाविषयी प्रेम माया निर्माण होत पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं पांडुरंग इथं आहे, तिथं जाऊन नुसतं पांडुरंगाचं दर्शन घेतो, मला पुस्तक लागलं नाही, मला माझं गाले हे एक डोक्यातून काढून टाकलं. गाडगे महाराज दरवर्षी पंढरीला येत होते, पण कोणत्या वर्षी पांडुरंगाचं अंदर जाऊन दर्शन नाही केलं. त्यांनी काय केली, सेवा केली बाहेर, साफ सूप सगळं. त्याच लोक रस्त्यावर संडास बसत होते, कुठे घाण करत होते, ती सगळी केली. तुकडोजी महाराज त्या पद्धतीने येत होते. तुकडोजी महाराज तिथं कीर्तन प्रवचन करत होते. या पद्धतीचा हे एक समतेचा संदेश देणारं जनजागरण करणारी हे रॅली वारी आहे. आणि खऱ्या अर्थानं श्री आपले या वारीचे मार्गदर्शक असतील, आपले अंबादास महाराज संस्थेचे अध्यक्ष असतील, वासुदेवरावजी मोर्जे पाटील, सगळे विश्वस्त मंडळी असतील, हे खरोखर सन्मान धनाने याला सहकार्य करतात. ही वारी यशस्वी झाली पाहिजे, त्यासाठी ते प्रयत्न करत असतात. 2-4-6 महिन्यापासून सगळी तयारी असते. आपण या वारीत आल्यावर त्याची शिस्त पाळून त्यांना सहकार्य करून ही वारी चांगली यशस्वी कशी होईल, गजानन महाराज सारखी आपली वारी कशी चांगली दिसेल, लोकांनी आपल्या वारी तारीफ केली पाहिजे, आपण करायचं काम नाही पडलं पाहिजे. आणि त्या ध्येयापर्यंत आपण पोहोचत आहोत. अजूनही आपल्याला थोडासा प्रयत्न केला तर चांगल्या पद्धतीनं हे काम आपण करू शकतो. आणि अशा पद्धतीनं ही वारी जी आहे, या वारीमध्ये आता काही गोष्टी सांगितल्या पाहिजेत की आपण वारीत चाललो, देवाच्या याच्यात चाललो, तर आपल्यात जे काही वाईट गुण आहेत, काही वाईट नसतील ती सोडून दिल्या पाहिजेत. कोणाला तंबाखूची सवय असेल, कोणाला बिडीची सवय असतील, हेही सोडल्या पाहिजेत ना. कारण त्यावेळेस पांडुरंग पाहतो ना, तुम्ही दारू पिऊन राहिले, बिडी होऊन राहिले, तरी पांडुरंग मध्ये नाही, थांब गळे, अजून तू सुधारायचा आहे. नराचा नारायण, माणसाचा जन्म काय ते नर असते, माणूस माणसाचा नारायण झालं पाहिजे. ईश्वराचा आपल्याला तुम्ही समजा 10व्या वर्षी दारू पित असाल, 15व्या वर्षी दारू पित असाल आणि मरतानाही दारू पित असाल, तुम्ही ईश्वर नाही किंवा माणूसही नाही. नराचा नारायण करणारी प्रक्रिया म्हणजे ही वारी आहे, माणूस आहे. म्हणून या प्रक्रियेत आपल्यात जे काही वाईट गुण असतील, आता इथं आपण चंद्र भागेला चाललो विठ्ठलाच्या पायी, कोणाला तंबाखूची सोडून द्या, कोणाला बिडीची सवयी सोडून द्या. बरेच जण पाहिजे कोपऱ्यात जाऊन बिडी वळते, जाऊन हे करतात. चांगला आहे, मान सन्मान लागतात ते इथं, परंतु ही सुद्धा जर प्रक्रिया आपण केली, त्याच्यात आपल्या जीवनात जर सुधारणा आणल्या तर खऱ्या अर्थानं आपण यशस्वी होऊ शकतो, जीवनात यशस्वी होऊ शकतो, आपल्या कौटुंबिक वातावरणात यशस्वी होऊ शकतो. ह्या गोष्टी सुद्धा पुढच्या काळामध्ये आपण कराव्या, हेच पांडुरंगाला अपेक्षित आहे. आज जे काही मला इथं बोलण्याची संधी आपले अध्यक्ष वासुदेवरावजी मोर्जे साहेब यांनी दिली, त्यामध्ये मी त्यांचे ऋणी आहोत, धन्यवाद मानतो. आणि तुम्ही सुद्धा माझे मुख्य मोठे पहिल्यांदा सोडतो घ्या, असे भाषण देऊ शकतो मी किती काही वेगळ्या विषयावर, परंतु ही संत परंपरा, अध्यात्म या गोष्टीवर बोलताना खूप अभ्यास पाहिजे. आणि तो अभ्यास मला की नाही आहे, साधं सुद्धा गावाला आपण जे काही ते बोलतो. जी काही मला इथं संधी दिली त्याबद्दल सगळ्या आयोजकांचे आणि पालखी सोहळ्याचे आणि श्री संत वासुदेव महाराज ज्ञानदीप संस्थेचे आभार मानतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.